जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीट स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत बीट स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सदर या स्पर्धेमध्ये जयदर पीठातील केंद्र शाळा पिंपळे खुर्द व जयदर केंद्रातील सर्व शाळेने बधारपाडा केंद्रातील सर्व शाळेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता। यावेळी उपस्थित असलेले मान्यवर जयदर पीठाचे विस्तार अधिकारी चौधरी साहेब, जयदर केंद्राचे केंद्र प्रमुख वाघ साहेब व पिंपळे खुर्द शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व सदस्य नामदेव गवळी, सोमनाथ महाले, शिवाजी बागुल यासह सर्व सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ बहिरम, कैलास बहिरम, गोविंद बागुल, काळू बहिरम, रामू बहिरम व धारडे दिगर ग्रामपंचायतचे सदस्य सुरेखाताई, राजेश बागुल, पिंपळे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी, नाना भोये भांडणे, शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बैराम यांच्यासह उपस्थित असलेले सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी व अधिकारी, पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरू करण्यात आली। यावेळी देखील सर्व उपस्थित असलेले मान्यवर यांच्या शाळेच्या वतीने शाळेत श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या स्पर्धेचा उत्साह जोमात होता। यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक वक्तृत्व, गायन यासह विविध स्पर्धेचे आयोजन केले होते। यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लेकरांची खेळी मोठ्यांनाही लाजवेल असे खेळ दाखवून किंवा असा सामना किंवा स्पर्धा पुन्हा कधी होणार नाही या लहान चिमुकल्यांनी आपले खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून उपस्थितांचे मने जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभाग व शिस्तबद्ध आयोजन यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी ठरला। यावेळी जयदर विटाचे विस्तार अधिकारी चौधरी साहेब यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले व मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो असे जयदर बीट विस्तार अधिकारी चौधरी साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले। यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, कर्मचारी, पिंपळे खुर्द शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुण वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिंपळे खुर्द केंद्रातील शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील मुख्याध्यापक, कारभारी भानसी, नाना भोये, रोहिदास राऊत, राजेश बागुल, शाहू चव्हाण, राहुल कापसे, कैलास कोल्हे, कौशल्या कुवर, पुष्पाताई चव्हाण, सुनीता पवार, सावित्रा बहिरम, संगीताताई यासह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या व सहभागी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र, पुस्तक देऊन गौरवण्यात आले। यावेळी लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता। यावर्षी जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द सह केंद्रातील लहान चिमुकल्यांनी या स्पर्धेमध्ये जास्त बक्षीस मिळवून चॅम्पियन ट्रॉफी मिळवली। या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त व संघभावना वाढीस लागली असून ग्रामीण भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले असल्याची भावना उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी, अधिकारी, पदाधिकारी, शिक्षण विभागाने व्यक्त केले। यावेळी देखील सुळे आश्रमशाळेचे शिक्षक संजय सोनवणे, बायजाबाई विद्यालय शाळेचे शिक्षक संदीप पगार, जनता विद्यालय कनाशी शाळेचे शिक्षक भामरे डीएस या शिक्षकांनी देखील गुणलेखकाचे काम अतिशय चांगल्या प्रकारे बघितले व यावेळी देखील शिक्षक विभागाने विद्यार्थ्यांना पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनासह प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।